मित्रांनो, तू भेटशी नव्याने या मालिकेचा आजचा भाग फारच सुंदर असणार आहे. आजच्या भागामध्ये आपल्याला कळतं की अभिमन्यू सरांची गर्लफ्रेंड नक्की कोण होती. आजच्या भागामध्ये सुरुवातीला तिचे काही फोटो आपल्याला दिसतात, पण पूर्ण दिसत नाहीत. इतक्यामध्ये अभिमन्यू काहीच न बोलून जाता तिकडनं निघून जातात. तर तेव्हा गौरी पुन्हा पुन्हा त्यांना हाक मारू लागते. सर थांबा, काहीतरी बोला. अहो सर, मला माफ करा, तुम्ही मला शिक्षा द्या, पण मला कामावरनं काढून टाकू नका. पण अभि काहीच बोलत नाही व तिकडून निघून जाऊ लागतो. व तेव्हा त्याला आपल्या गर्लफ्रेंडची प्रत्येक झलक आठवू लागते. त्याला आठवतं की गौरीचा चेहरा अगदी सेम टू सेम आपल्या प्रियासीसारखा दिसतोय. तेव्हा त्या आठवणींमध्ये गुंग होऊन तिकडनं अभिमन्यू निघू लागतो आणि तिकडनं काही न बोलता निघून जातो. व तेव्हा गौरी मागे मागे येते आणि म्हणते, सर प्लीज काहीतरी बोला. सर प्लीज, मला माहिती आहे तुम्ही माझ्यावरती रागवला असणार, पण असं काहीही उत्तर न देता इकडनं निघून जाऊ नका. मला उत्तर हवं आहे सर, प्लीज. मला तुम्ही माफ केलं आहेत ना. त्यावरती अभि काहीच बोलत नाही व तिकडून निघून जातो. तर कॉलेजमध्ये मुलं बोलू लागतात, अरे तुला कळलं का, ती मुलगी जिने सरांची सीट खराब केली होती ती सापडली आहे, चल ती कोण आहे बघूया आपण. तर इकडे अभिमन्यू सर पुन्हा पुन्हा आपल्या बाईकवरती नजर टाकतात आणि हेल्मेट लावून तिकडनं निघू लागतात. आणि ते एकदमच सुन्न झालेले असतात, जणू काय त्यांना आज इतक्या वर्षांनी त्यांची प्रेयसी पुन्हा मिळाली आहे. तेव्हा ते काही बोलत नाहीत व तिकडनं तडक आपल्या घरी निघून जातात. व त्यानंतर आपण बघू लागतो की 1999 साली काय घडलेलं असतं. 1999ला कॉलेजमध्ये डेज असतात, रोज डे, कपल डे, असे बरेच डे. तर तेव्हा अभि बोलू लागतो, क्या बात आहे, आपल्या कॉलेजमध्ये असे डे ठेवले ना की सगळ्यांची ओळख होईल छानपैकी. तर तिकडे त्याच दिवशी पालकांची मीटिंग असते. त्यामध्ये एक सर बोलू लागतात, आता मी सांगितलं आहे त्याबद्दल कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. तर तेव्हा पालक म्हणून प्रिन्सिपल मॅडम हात वरती करतात आणि म्हणतात, मला एक डाऊट आहे. तर तिकडे अभिला कळतं की प्रिन्सिपल मॅडम पालक म्हणून बसल्यात आणि त्यांची मुलगी या कॉलेजमध्ये न्यू ॲडमिशन घेणार आहे. तर तेव्हा मॅडम विचारू लागतात, सर मला एक डाऊट आहे, जर कोणत्या मुलाने चूक केली तर शिक्षा कोणाला होईल, मुलाला की पालकांना? म्हणजे त्याच्या चुकीकरता जबाबदार कोण, ती मुलं की पालक? तर तिकडे पिऊनकडनं कळतं अभिला की मॅडमची मुलगी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेते, पण तिचं नाव काय, ती दिसते कशी, हे कोणालाही माहिती नसतं. तर तिकडे शिक्षक सांगू लागतात, प्रिन्सिपल मॅडम तुमच्या माहितीकरता सांगतो, शिक्षा होणार तर मुलांना, त्यांनी चूक केली तर पनिशमेंट पण त्यांनाच होणार, त्यांच्या पालकांना शिक्षा होणार नाही. तर हे ऐकल्यावरती मॅडम एकदमच भडकतात आणि म्हणतात, नाही नाही, हा नियम मला मान्य नाही आहे. सगळ्या पालकांनी आता ऐका, आपल्या कॉलेजचा नवीन नियम मी आता बदलते आहे. जो कोणी मुलगा चूक करेल तर तेव्हा शिक्षा होईल त्याच्या पालकांना, त्याच्या पालकांपर्यंत ही गोष्ट पोहोचेल आणि पालकांना याची जाणीव करून दिली जाईल की मुलांनी कोणती चूक केली आहे ते. इतक्यात तिकडे अभि येतो आणि बोलू लागतो, मॅडम मला एक डाऊट आहे, मला सांगा, आपल्या कॉलेजमधल्या प्रत्येक मुलांची चूक त्यांच्या घरी माहिती नसते, कारण त्या मुलांचे मित्र कोण आहेत, ते कसे आहेत, हे पालकांना माहिती नसतं. त्यामुळे पालकांपर्यंत गोष्ट गेलीच नाही तर ही चूक, त्याची शिक्षा कशी कशी काय होणार. त्यापेक्षा एक आयडिया आहे माझ्याकडे, आपण न्यू ॲडमिशन झालेल्या मुलांची एक मीटिंग ठेवली पाहिजे, म्हणजे स्नेहसंमेलन, त्यांच्यासोबत आमची ओळख होईल, त्यांच्या पालकांसोबत आमची ओळख होईल, अगदी छान वाटेल नाही का, कशी आयडिया? तेव्हा सगळे पालक फारच आनंदी होतात आणि म्हणतात, वा आम्हाला आयडिया आवडली आहे. पण त्यावरती मॅडम नकार देतात आणि म्हणतात, अजिबात नाही, मला ही आयडिया आवडली नाही आहे. आपल्या कॉलेजमध्ये कोणत्याही प्रकारचं स्नेहसंमेलन होणार नाही. हे कॉलेज आहे ते फक्त विद्येकरता आहे, मजामस्तीकरता अजिबात नाही आहे. कळलं आहे तुम्हाला? आजची मीटिंग पूर्ण झाली असं मी जाहीर करते. इतकं म्हणून तिकडनं मॅडम निघू लागतात. इतक्यामध्ये त्या अभिसमोर येतात आणि बोलू लागतात, अभिमन्यू मला माहिती आहे माझी मुलगी या कॉलेजमध्ये नवीन ॲडमिशन घेते आहे, हे तुला कळलं आहे, तुझी हेर यंत्रणा फारच चांगली आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, माझी मुलगी कोण आहे, कशी दिसते, तिचं नाव काय, ही गोष्ट तुला कधीच कळणार नाही. माझी मुलगी समोर आली ना तरी पण तुला कळणार नाही की ही ती मुलगी आहे म्हणून. बघूया ना तुला कळतं का ते. इतकं बोलून मॅडम तिकडून निघून जातात. आणि तेव्हा अभिमन्यू बोललेला असतो, मॅडम या अभिमन्यूला चॅलेंज नाही करायचं. आता बघाच तुम्ही, तुमची मुलगी कोण आहे, कशी दिसते, तिचं नाव काय, हे ती मला समोरून येऊ सांगेल. हा अभिमन्यू आहे, एकदम माहीर आहे या सगळ्यामध्ये. असं म्हटल्यावरती फ्लॅशबॅक संपून जातो व पुन्हा 2024ची वेळ दिसते, जिकडे अभि आपल्या घरी निघून जातो. तर तिकडे कॅन्टीनमध्ये अण्णांना फारच टेन्शन आलेलं असतं. त्यांना वाटतं आपलं कॅन्टीन बंद झालं तर तेव्हा मनू म्हणते, बाबा ऐका ना, काहीही झालं तरी पण तुम्ही मनूला जॉबवरनं काढणार नाही ना, तिला पैशाची फार गरज आहे, तुम्ही तिला प्लीज काढू नका. अण्णा म्हणतात, ए मनू तू शांत राहा, इथे मला टेन्शन आलं आहे, माझं कॅन्टीन बंद पडलं की काय या गोष्टीचं, आणि तू सारखी गौरी 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 करत बसलीस, प्लीज तिचं तोंडाचं नाव पण काढूच नकोस.
तिने चूक केली आहे आणि जर सर बोलले तिला काढा तर मी काढून टाकणार आहे, कळले तुला? तिने फार मोठी चूक केली आहे. पण सर काहीच बोललं नाही आणि इकडनं निघून गेले. हे का झालं ते मला कळत नाही आहे. तर तिकडे मनूला येऊन भेटते गौरी आणि विचारू लागते, ऐक ना मनू, मला कळत नाही आहे गं की अभि सर काहीच न बोलता निघून गेले, याचा काय अर्थ? म्हणजे ते मला काढून टाकतील का? का मग त्यांनी मला माफ केलं आहे? मला वाटते ना मी जे बोलले ते त्यांना पटलं असावं, बरोबर ना? इतक्या तिकडे रागिणी येते आणि म्हणते, अजिबात नाही, अभिला तू जे काही बोलली आहेस ते अजिबातही पटलं नाही आहे आणि त्याने तुला माफही केलं नाही आहे. मला पण खरं तर कळलं नाही की तिने असं का केलं. आजपर्यंत कोणत्याच विद्यार्थ्याला त्यांनी शिक्षा न करता सोडलं नाही आहे, पण तुला का सोडलं हे मला कळत नाही आहे. आणि बाय द वे, तू जे काय केलंस ना ते फार चुकीचं आणि मोठं पाप केलं आहेस, गंभीर गुन्हा आहे तो. त्यामुळे त्या गुन्ह्याकरता कोणीही तुला माफ करणार नाही आहे, अगदी मी पण नाही, प्रिन्सिपल सर पण नाही आणि अभि तर नाहीच नाही. ती म्हणते, ऐका ना मॅडम, सर खरं तर काहीच नाही बोललेत, मग तुम्ही कशाला एवढं बोलताय? ती म्हणते, ए मी कोण आहे? मी इकडची प्रोफेसर आहे आणि अभिची मैत्रीण आहे, खास मैत्रीण, त्यामुळे मी तुला सांगते इकडनं आता चालती हो. ती म्हणते, अहो मॅडम, पण मला सर असं काही नाही बोलले इकडनं निघून जा वगैरे. अहो मला अजून काम करायचं आहे, माझं अजून जॉब टायमिंग बाकी आहे. ती म्हणते, हे बघ, मी तुला सांगते ना म्हणून इकडनं निघ. अभि तुला जा म्हटला नाही आहे, पण तुला थांब पण नाही म्हटलं आहे ना, त्यामुळे इकडनं आत्ताच्या आत्ता निघ. तेव्हा अण्णाला हाक मारून रागिणी पुढे बोलवते आणि म्हणते, ए अण्णा, तुला तुझं कॅन्टीन हवं आहे की नको आहे? उद्या तुझं कॅन्टीन बंद झालं तर तुला चालणार आहे का? सांग मला. ठीक आहे, मी सांगते अभिला तुझं कॅन्टीन बंद करायला. अण्णा म्हणतो, नाही नाही नाही, असं करू नका, एक कामं करतो मी, या पोरीला आत्तापर्यंत काम केलं आहे तेवढे पैसे देऊन टाकतो आणि तिला घरी जा म्हणतो. त्यावरती ती रागिणी म्हणते, हां, हा ऑप्शन चांगला आहे, पण हिला आत्ताच्या आत्ता इकडनं काढलं गेलं पाहिजे. अण्णा म्हणतो, ठीक आहे ठीक आहे. तेव्हा अण्णा पैसे घेऊन येतो आणि म्हणतो, ए गौरी, तू इकडनं निघून जा, वरती 100 रुपये तुला जादाचे दिलेत मी माझ्याकडनं, पण इकडनं निघून जा आता, पुन्हा कामावरती येऊ नको. मॅडम जे बोलत आहेत ना ते खरं आहे. त्यावरती गौरी म्हणते, अहो पण सर, ऐका ना अण्णा सर, अजून कोणताही निकाल झाला नाही आहे, तुम्ही इतका फास्ट विचार का घेताय? मला अभि सर काहीच नाही बोललेत, ते मला माझ्यावरती चिडले पण नाही आहेत. मी त्यांना सॉरी म्हटलं आहे आणि त्याने मला माफ केलं आहे की नाही हे अजून कळायचं बाकी आहे. मला तुम्ही का काढताय? ऐका ना रागिणी मॅडम, तुमच्यापुढे हात जोडते हो मी, या जॉबची मला फार गरज आहे. माझ्या घरी कमवणारी व्यक्ती मी एकटीच आहे आणि बाकी कोणी नाही आहे, त्यामुळे मला हे पैसे हवेत खरं तर. पण कोणीही काही ऐकून घेत नाही. तेव्हा गौरी तिकडनं निघून जाते आणि ती मंदिरामध्ये येते आणि बोलू लागते, बाप्पा, आजपर्यंत मी तुला फार मानायचे, अजूनही मानते, पण आज मी तुझ्यावरती रुसली आहे, कारण तू आज चुकला आहेस. तुला माहिती आहे ना, आमच्या घरामध्ये कमावणारी व्यक्ती फक्त मी एकटी आहे. बाबा उदबत्त्या विकतात, पण त्यातनं काहीच येत नाही, त्यांच्या उदबत्त्या कोणी घेत पण नाही. आणि काय रे, देव म्हणतात उदबत्त्या जाळल्या की तू पावतोस. मग माझे वडील इतक्या उदबत्त्या बनवतात, विकतात, तरी पण तू आम्हाला का पावत नाहीस? नाही, आज तुझं कर्ज माझ्यावरती नाही, तर आज माझं कर्ज तुझ्यावरती आहे. माझ्या जबाबदाऱ्यांचं कर्ज मी तुला लिहून देते. असं म्हणून गौरी एका चिटुऱ्यावरती, कागदावरती तिच्या महिन्याची यादी लिहिते कर्जाची आणि ती यादी दानपेटीत टाकते आणि म्हणते, बाप्पा, आता हे कर्ज तुझ्यावरती आहे. आत्तापर्यंत मी तुला फार सांगत आली आहे की माझ्याकरता हे कर ते कर, पण तू माझी कोणतीच गोष्ट ऐकत नाही आहेस. आमची परिस्थिती माहिती आहे ना तुला, तरी पण तू आम्हाला मदत का करत नाही आहेस? ही नोकरी माझ्याकरता फार इम्पॉर्टंट आहे, हे तुला माहिती असून पण मी तिकडनंच काढले गेले. तुझं माझ्यावरती लक्ष आहे की नाही नक्की? मला काहीच कळत नाही आहे. असं म्हणून गौरी तिकडून निघून जाते. तर इकडे रात्री अभिमन्यूच्या घरामध्ये त्याच्या गर्लफ्रेंडची आई त्याला बोलू लागते, ती आली ना परत, बोल ना, ती येईल ना परत. तर त्यावरती अभि काहीच बोलत नसतो आणि तो एकदम सुन्न होऊन जातो. तेव्हा आपल्याला एक सीन आठवतो, जेव्हा अभिमन्यूची आणि त्याच्या गर्लफ्रेंडची म्हणजेच तन्वीची पहिली भेट झालेली असते. तेव्हा तो एक आयडिया करतो, एका वैदेही नावाच्या मुलीला हाताला धरून वर्गामध्ये आणतो आणि आपल्या मित्राला म्हणतो, वैदेही, सांग मला, हाच तो मुलगा आहे ना ज्याने तुझी छेड काढली? ती म्हणते, हो, हाच तो मुलगा आहे. त्यावरती अभि बोलू लागतो, काय रे, तू ही छेड काढलीस? तो म्हणतो, हां, मग ही मला रस्त्यावरती भेटली आणि माझं हिच्यावरती प्रेम आहे, म्हणून मी तिला रस्त्यावरती प्रपोज केलं, विचारलं, त्यावरती नाही म्हटली. मला ती नाही म्हणू कशी काय शकते? मग मला राग आला म्हणून मी तिचा हात धरला, एवढंच. त्यावरती अभि बोलू लागतो, अच्छा, म्हणजे तू तिचा हात धरलास, त्यामध्ये तू चुकला नाही असं वाटतंय तुला? तो म्हणतो, हां, मी तिचा हात धरला कारण माझा अपमान झाला होता, भर रस्त्यामध्ये ती मला नाही म्हटली. त्यावरती अभि बोलू लागतो, वैदेही, तू याच्या कानाखाली वाजव आता आणि याला याचं उत्तर दे. वैदेही याच्या कानाखाली वाजव असं म्हटल्या एक मुलगी उभी राहते आणि कानाखाली मारते, पण ती वैदेही नसते, ती असते तन्वी, म्हणजेच अभिमन्यू सरांची गर्लफ्रेंड.
तर तेव्हा अभि तिला विचारतो, तू कोण आहेस आणि तुझी अशी ॲक्शन कशी काय? ती म्हणते, आज माझा फर्स्ट डे आहे कॉलेजचा आणि माझी ही ॲक्शन कशी काय म्हणजे तुम्ही जे आत्ता बोललात ना त्याची ती रिॲक्शन होती, ॲक्शन नव्हती. तुम्ही फार छान बोललात, त्यामुळे मी एकदम पेटून उठले आणि या मुलाने चूक केली आहे, त्याला मारावंसं वाटलं मला. तर तेव्हा आपल्याला कळतं की अभिला समजतं की इतकी तिखट स्वभावाची मुलगी ही आपल्या प्रिन्सिपल मॅडमची असू शकते. असं म्हटल्यावरती तो म्हणतो, अच्छा तर ही आहे प्रिन्सिपल मॅडमची मुलगी तन्वी, ओके ओके आता कळलं मला. तर असं म्हटल्यावरती सगळे टाळ्या वाजवतात अभिचं कौतुक करायला. इतक्यात तिकडे प्रिन्सिपल मॅडम येतात आणि म्हणतात, काय चाललं आहे तमाशा? तर त्यानंतर फ्लॅशबॅक संपतो आणि पुन्हा सासूबाई विचारू लागतात, सांग ना मला आली का ती? तेव्हा तो म्हणतो, नाही आली ती. तुम्हाला एक गोष्ट किती वेळा सांगायची, ती आता येणार नाही आहे. असं म्हटल्याबरोबर अभि बाहेर येतो आणि दुःखामध्ये बुडून जातो आणि आजचा हा सुंदर भाग इकडेच संपतो. पुढच्या भागामध्ये आपण बघतो की पुन्हा गौरी वॉचमनला भेटते आणि म्हणते, ऐका ना मला सरांशी भेटायचं आहे जरा, सरांशी बोलायचं आहे जरा. तेव्हा रागिणी तिला धक्के मारून बाहेर काढते आणि म्हणते, तुला एकदा बोललेलं कळत नाही का गं? काल अभि सरांनी तुला माफ केलं नाही आहे, मी तुला बाहेर काढलं आहे, तू आता कॉलेजमध्ये पुन्हा कधी येऊ नकोस, पाय पण ठेवू नकोस. असं म्हटल्याबरोबर तिकडनं गौरी निघून जाते व त्यानंतर घरामध्ये अभिचा मित्र त्याला विचारतो, ऐक ना ती मुलगी तुझ्या भूतकाळाबद्दल तुला कोणती आठवण करून दिली का तिने? तर तेव्हा अभि एकदम भडकतो आणि म्हणतो, निनाद त्या मुलीबद्दल माझ्याकडे एकही शब्द काढायचा नाही, मला त्या मुलीची आठवणसुद्धा करून द्यायची नाही. असं म्हटल्यावरती निनाद व त्याची मुलगी तिकडनं निघून जाते व तेव्हा अभिमन्यू आपली जुनी आठवणींची पेटी उघडतो व त्यामधनं तन्वीने दिलेलं मोरपीस काढतो आणि ते छानपैकी बघू लागतो. आणि इतक्यामध्ये त्याच्या रूमच्या बाहेर पोचते गौरी आणि ती बाहेरून अभिमन्यू सरांना न्याहाळत असते. तेव्हा ती आत शिरणार व त्यांच्याशी बोलणार, इतक्यामध्ये तिचा हात कोणीतरी पकडतं व तिला मागे खेचतं. मित्रांनो, तुम्हाला ही मालिका आवडते का? आणि त्या मालिकेबद्दलचे आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का हे आम्हाला सांगा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हे तुमच्याकरता फ्री आहे, पण आम्हाला त्यामुळे मोटिवेशन मिळतं. खरंच धन्यवाद.